2 धावा मिळतील. 2 धावेने टीमचं खातं उघडलं जातं. बॅट्समन सुभाष ठाकूर यांना आपण पाहतो. एका बाजूने प्रीतम पाटील पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला हातात त्यांना स्वप्नील यांना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाची मागणी गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. ऑन स्क्रीन आयोजक कमिटीला विनंती केली जाईल आपण चेक करा. गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेट नाही बॅकवर्ड साईडला फाईन लेगच्या रिजन मध्ये बॉल चला बेगाना सीमा पार. लेग बॅकच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या 4 धावा. नशिबाच्या 4 धावा बॅटिंग करताना पडगे 40+ टीमच्या अकाउंट मध्ये आणि टीम जाऊन पोहोचली आहे 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा दापटलावरती. सिक्स रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा दापटलावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर बॅक टू दी बॉलर. स्वतः गोलंदाज मात्र इथे झेल टिपतोय. बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. सुभाष ठाकूर मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता मिळतीये. पहिला फलंदाज बाद होतोय. बॅटिंग करताना पडगे 40+ टीमला पहिला धक्का बसतोय. सुभाष ठाकूर. 3 चेंडूचा खेळ संपला आणि या टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती आहे. न्यू बॅटर सुरेश जोशी यांना अगदी आपण पाहू शकाल मागील 2 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घेतलाय. परंतु या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये कशा रीतीने खेळी राहील आणि अगदी या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल आणि इथून मात्र डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिलं. सेमीफायनलची ही लढत. इथून जो जिंकेल मेगा फायनल मध्ये वाहून जे 40+ टीमच्या अगेन्स्ट फाईट करताना तो संघ पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साईडला त्यानं ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत. मिड विकेट मध्ये देखील तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या टीमची धावा संख्या. इट्स अ नो बॉल. अग्नी कुठल्या टीमचा रिव्ह्यू आहे पंच? अंपायरचा रिव्ह्यू आहे. अगदी चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खरं तर लाईनच्या पुढे खरं तर बॅट्समन आले होते. आणि या 2 धावेने टीमची धावा संख्या पाहायला मिळते 8 धावा. चल 12th मॅन जो काय डिसिजन असेल तो आयोजक कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे तुम्ही काही उच्चारण करू नका विनंती केली जाते. आणि इथून मात्र आणखी एकदा पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिलं दशक पूर्ण होत आहे. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना संघाची धावा संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावपटलावरती. 10 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती केली जाईल. मेगा फायनलची देखील आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील असेल आणि मग या साऱ्या गोष्टी आपल्याला आणखी पार पडायच्या आहेत. त्यामुळे सहकार्य करा सर्वांना विनंती केली जाते. स्वप्नील यांचं पहिलं षटक आपण पाहिलं. स्वप्नीलनं खरं तर 6 खर्च केल्या. 4 धावा लेग बाईच्या आपण पाहिल्या आणि अशा रीतीने टीमची धावसंख्या जमली ती म्हणजे टोटल 10 धावा. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज
महेंद्र पाटील. स्ट्राईक एंडवरती बॅटर प्रीतम यांना आपण पाहू शकाल. प्रीतम पाटील सर स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर किती धावा जमतील, सेमीफायनल मध्ये किती धाब्यांचं टार्गेट उभारलं जाईल, किती धाब्यांचं आव्हान आता बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये खरं तर दर्ना टीम समोर ठेवलं जाईल. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केला हलक्या हातानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला सीमा पार आणि इथून मात्र प्रीतम पाटील त्यांच्या बॅट मधून येतो चौकार. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकारानं घडताना पाहायला मिळतीये. महेंद्र पाटील आणि त्यांचा पहिलाच बॉल फुल टॉस आपण पाहिला लोवर फुल टॉस, त्यावरती प्रीतम पाटील यांच्या बॅट मधून चौकार येताना आपण पाहतोय. 14 धावा जमल्यात. आणखी 5 बॉलचा खेळ आहे बाकी. चांगली सुरुवात सध्याच्या स्थितीला बॅटिंग टीमची पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 10 जमल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये अगदी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काही चेंजेस. फिल्डिंग पोझिशन अगदी आपण पाहू शकाल. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर मात्र 30 यार्डच्या सर्कलमध्ये तब्बल 5 खेळाडू. ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरला फिल्डर आहेत अलॉंग दी कार्पेट. दुसरीचा प्रयत्न राहील. खराब थ्रो, कलेक्शन मध्ये चुका घडल्या आणि इथून मात्र मिळत आहेत 2 धाबा. 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली कॉलिंग घडताना आपण पाहिली आणि आता नंतर मात्र आल्या 2 धाबा आणि हा संघ जाऊन पोहोचलाय 16 वरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धाबा धावपटलावरती. चार बॉलचा खेळ बाकी. प्रीतम पाटील पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईक उभे होते, परंतु या ओव्हरमध्ये इथून कमबॅक. महेंद्र पाटील यांचं कमबॅक. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल आणि तिसऱ्या बॉलवरती इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून डॉट राखल्याने देखील तिथेच इम्पॉर्टंट आहे, कारण सेमीफायनल इथून जशा रीतीनं प्रयत्न राहील कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा, मग सेकंड इनिंग मध्ये तेवढ्या धावा मात्र चेस करते वेळी सोप्या ठरतील. परंतु इथून जशा रीतीनं धावा जमतील बॅटिंग टीम द्वारा, जशा रीतीनं टार्गेट चांगलं सेट होईल तशा रीतीनं मात्र अगदी सेकंड इनिंग मध्ये धावा डिपेंड करण्याकरिता अगदी सोपं असेल. सिक्स्टीन ऑन दी बोर्ड आहेत. स्टेफॉन खेळून गेल्याचा प्रयत्न, ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. फंबल तिथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटच्या वारंवार चुक्या घडत आहेत आणि जिथे होती सिंगल तिथे कन्वर्ट केलं डबल मध्ये आणि या 2 धाब्याने टीमची धावा संख्या 18 ऑन दी बोर्ड. 18 धाबा पटलावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 18 धाबा पटलावरती. 2 बॉल मध्ये कशा रीतीने धावा जमतील, एखादा मोठा फटका इथून एक्झिक्यूट केला तर चांगलं टार्गेट अगदी सेट केलं जाईल, परंतु इथून एखादे 2 बॉल डॉट आणि अगदी मग धावसंख्या रोखण्यामध्ये प्रयत्न करतील आणि इथून मात्र डॉट आता येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि गोलंदाज महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून अगदी डॉट बॉल आता जातोय. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील या दुसऱ्या ओव्हर मधील टार्गेट सेटिंग बॉल. 18 धाबा आहेत. शेवटच्या बॉलवरती कोणता क्रमांक येईल, सिंगल येईल, डबल येईल की चौकार येईल की षटकार येईल, आणि यावरती पूर्णपणे टार्गेट डिपेंड असेल. शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज. ऑफसाईडला ड्राईव्ह केला डीप कव्हरला. चांगली फिल्डिंग शॉट कव्हर मध्ये घडतीये. दुसरीचा प्रयत्न, बॅट्समन बाद, मिडल सिंगल. सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या जमतीये. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावा जमल्यात. येणारे 12 बॉल 20 धाब्यांचं टार्गेट, 10ची सरासरी. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये दर्ना टीम पाहायला मिळेल, परंतु तत्पूर्वी विनंती केली जाईल पडके टीम आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या, ही विनंती केली जाते. पहा 12 चेंडू 20 धाब्यांची गरज.
चला बॅटिंग टीम त्वरित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. फिल्डिंग टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वामुंजे संघ आपण देखील 11 खेळाडू आपण रेडी ठेवायचे आहेत. पहा रेडीच आहेत. मेगा फायनल मध्ये जशा रीतीने दाखल झालेत तेव्हापासून मेगा फायनल साठी ते रेडी आहेत. चला फिल्डिंग टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅटिंग टीम धरणा संघ आपण त्वरित आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 12 चेंडू 20 धावा. चला फिल्डिंग टीम पहा जास्त वेळ तुम्ही घेतायत. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती केली जाते. पहा उशीर होत चाललाय. आणखी एक मॅच देखील आपली बॅलन्स आहे. पहा पडगे संघ तुमचा 12th मॅन नाहीये. पहिला बॉल पडण्या पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज होण्या अगोदर तुमचा 12th मॅन आला नाही तर पॅनल्टीला तुम्हाला सामोरी जावं लागेल. पडगे टीम ह्याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निलेश भोईर आणि पॅनल्टी खरं तर लागते फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 धाब्यांची. 2 धावा खरं तर मायनस केल्या जातील. 19 जमल्या होत्या. 17 जमतील. 18चं टार्गेट राहील आणि पहिला बॉल वरती येते सिंगल. 18 धाब्यांचं टार्गेट. पहिला बॉल वरती सिंगल येते. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन अद्याप पाहायला मिळतील. संदीप पाटील एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड स्वप्नील यांना आपण पाहतोय. संदीप पाटील यांना आपण पाहू शकाल राईट हँड बॅटर स्ट्राईक एंड वरती. 18 धाब्यांचं लक्ष. 11 बॉल मध्ये 17. आणखी बनवायचे आहेत. बॅटची कडा हलकीशी बॅकवर्ड साईडला चांगले फिल्डिंग घडतीये. इथून मात्र येते सिंगल. पहिला बॉल वरती सिंगल. दुसरा बॉल वरती देखील सिंगल आणि इथून मात्र 2 धाबा दापटला वरती. चला कॅप्टन वाहूनची टीम आपण कॅप्टन इथे उपस्थित व्हा ही विनंती केली जाईल. दोन चेंडू आणि 2 धाबा दापटला वरती आहेत.
18चं टार्गेट, 18चं लक्ष. लेग बिफोर विकेट फलंदाज बाद नसेल ही नियमावली खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा लेग बाईटच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील. 4 ऑन दी बोर्ड, 4 धाबा धपटल्यावरती. 18ची गरज, ज्यामध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये जमल्यात 4. आता 9 चेंडू, 14 धाब्यांची आणखी गरज. 9 बॉल रिमेनिंग 14 रन्स असे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करताना धरणा टीम, एका बाजूने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पडगे टीम. या दोन संघादरम्यान मिड नाईट मध्ये सेमीफायनलची लढत आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. इथून मात्र पुन्हा एकदा सिंगल येते लेग बायच्या स्वरूपात. लेग बिफोर विकेट फलंदाज बाद नसणार आहे, त्यामुळे तुम्ही किती अपील करा. आणि सिंगल आली, सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती बॅटर संदीप पाटील. संदीप पाटील यांचा फटका ऑन साइडला. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती 2 फलंदाजांच्या मधोमध पाहायला मिळते आणि या 2 धाब्यांनी टीमची धावसंख्या पुढे सरसवताना 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड, 7 धावा धपटल्यावरती पाहायला मिळतील. आणखी येणारे 7 बॉल 11 धाब्यांची गरज. या बॉल वरती आता निर्णायक बॉल असेल. इथून डॉट बॉलला शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर टाकला जाईल बॅटिंग टीम वरती. इथून एखादा फटका आला तेवढाच प्रेशर कमी होईल, आपण सोपं होईल अंतिम ओव्हरमध्ये. गोलंदाज सज्ज निलेश भोईर. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती येतो डॉट बॉल. षटक पहिलं संपतंय आणि संघाची धावसंख्या पहिल्या सत्राचा आपण विचार केला, स्वप्नीलनं खर्च केले 6, परंतु प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज निलेश भोईरनं खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4, ज्यामध्ये 3 एक्स्ट्राच्या येताना आपण पाहिल्या आणि 7 धावा जमल्यात. आता येणारे 6 चेंडू, 11 धाब्यांची गरज. यस, पाण्याची पूर्तता करा. चला 12th मॅन. चला मॅच ऑन करा. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. 6 चेंडू 11ची गरज. 4 वाजत आलेत. आणखी एक मॅच देखील आपली बॅलन्स आहे. वाऊंची टीम कॅप्टन पहा विनंती केली जाते वारंवार. कॅप्टन आपण इथे उपस्थित व्हा. वाऊंचे संघ, संघाचा कर्णधार बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज 11 धावा डिपेंड करण्याकरता विश्वास दाखवलाय पडगे टीमनं. सुरेश जोशी, ज्यांच्या मुलाच्या नावानं संघ खेळताना रॉबी जोशी, सुरभी 11 पडगे टीम. आणि आता नंतर सुरेश जोशी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. समोर बॅटर स्ट्राईक एंड वरती स्वप्नील कुरूप. स्वप्नील यांच्यासाठी पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फंबल फिल्डरचं आणि इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धाबा. 2 धाब्याने संघ पुढे सरसावेल. 9 ऑन दी बोर्ड, 9 धाबा धापटल्यावरती. आता येणारा 5 बॉल आणि आणखी 9 धाव्यांची गरज. पहिल्या 7 मध्ये 9 जमल्यात, आणखी 5 मध्ये 9 जमवायच्या आहेत. बॅटिंग करताना धारणा टीमला आणि गोलंदाज होईल सज्ज.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी. अंतिम क्षणाला चुक्या घडतील तर या चुक्या मात्र तुम्हाला मागण्या ठरतील. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या या चुका, आता या चुक्या किती मागण्या ठरतील. ज्या वेळेस धावा येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या चुकांची किंमत मोजावी लागेल. सिंगल आली आणि या सिंगल मात्र धावसंख्या पहिलं दशक पूर्ण 10 धावा धावपटलावरती. येणारे 4 बॉल आणि ज्यामध्ये 8 धाब्यांची आणखी गरज. स्ट्राईक एंडवरती बॅटर संदीप पाटील यांना आपण पाहतोय. शेवटचे 4 बॉल 8 धाब्यांची गरज. कोदून काढलाय बॉल ऑन साइडला. वाडिश लॉंगला चुकी घडतीये. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. आता हा चेंडू सोडलाय की मॅच सोडलीये हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट. 4 मध्ये 8 ची गरज असताना चौकार मात्र इथे मिस केलाय आणि क्षेत्ररक्षकाची ही चुकी देऊन जाईल बॅटिंग टीमला 4 धावा. आता येणारे 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. सेमीफायनल मध्ये अशा चुका, मग त्या चुक्यांमुळे तुम्हाला पराभवाची दिशा निश्चितच पाहावी लागेल. 3 चेंडू 4 धावा. बॅटची कडा बॅकवर्ड साइडला. फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट केली जाते. एका धाब्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल धावा 15 धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. आता 2 चेंडू आणि 3 धाब्यांची आणखी गरज. 2 बॉल 3 रन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. मॅच खरं तर जास्त वेळ घेते पहा. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धाबा. या बॉल वरती पूर्णपणे मॅच डिपेंड असेल. या बॉल वरती फुल टॉस. गोलंदाजाची चुकी बॅकवर्ड साइडला स्क्वेअर लेग मध्ये बॉल. चला सीमा पार. मेगा फायनल मध्ये दणदणीत विजय धरणा टीम. चला टीम कॅप्टन या. टॉस साठी आपण त्वरित या. चला धरणा संघनायक आपण त्वरित या आणि बाबूंची टीम. 2 षटकांची मेगा फायनल पाहायला मिळेल.